नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे विहान पराग या नवीन यूट्यूबच्या चॅनलमध्ये. ॲक्च्युली आज आमचा लग्नाचा वाढदिवस होता, तर आम्ही प्लॅन केला की कोकणात जाऊन सेलिब्रेशन करायचं. 12 वर्षे लग्नाला झाले. 2013ला आमचं लग्न झालं होतं, म्हणून आम्ही ठरवलं यावर्षी कोकणामध्ये जाऊन बड्डे साजरा करायचा. म्हणून आम्ही पुण्यातून निघालो थेट दिव्यागरकडे. जाताना हा सुंदर तामिनी घाट पाहत पाहत आम्ही कोकणाकडे निघालो होतो. गाणी चालू होती गाडीमध्ये, मस्त एन्जॉय चालू होता. जो तेरा आले हाल से हाल मिला, ताल से ताल मिला. असा प्रवास आम्ही करत करत पोचलो कोकणामध्ये. कोकणामध्ये गेल्यावर डाव्या साईडला हे तुम्ही बघताय, हा आहे आतगाव बीच. शक्यतो या बीचवर कोणी येत नाही, कारण हा बीच दिव्यागरपासून लांब आहे आणि थोडा आउटसाईडला आहे. म्हणजे आपण मुरुडला जातो, त्या मुरुडच्या रोडला जाताना हा बीच लागतो. आतगावमधून निघाल्यावर आम्ही पोचलो दिव्यागर इथल्या समुद्र किनाऱ्यावर. आलो आहे दिव्यागर इथे. आता तुम्ही पाहू शकता कसा समुद्र किनारा आहे. हा अतिशय सुंदर असा समुद्र किनारा लावलेलं हे आहे दिव्यागर कोकण. आणि आय लव कोकण तुम्हाला उलटे दिसेल, पण हे आहे आय लव कोकण. आणि आम्ही आणि मी आणि माझी बायको, आमचा आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही इकडे आलो आहोत. तर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या दिव्यागर इथे अशा समुद्रकिनारा पाहण्यासाठी, सनसेट पाहण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी या, नक्की या. दिव्यागरवरून निघताना शेकाडी मार्गातून आम्ही श्रीवर्धनच्या जीवना बांधावर पोचलो. तिकडं हा सनसेट किती सुंदर होता. हे आहेत विहान. फुल एन्जॉय करत आम्ही पुढे निघालो. आमची गाडी पुढे चालली होती. मस्त सनसेटचा आनंद घेत आम्ही पुढे पुढे निघालो. 2 मिनटं सनसेटचा फोटो काढण्यासाठी आम्ही तिथं थांबलो. त्याच्यानंतर आम्ही पोचलो श्रीवर्धन मच्छी मार्केटमध्ये. इकडं सुरमाई, कोळंबी, खेकडे, 800 रुपये, पॉपलेट, हलवा असे भरपूर प्रकारचे मासे होते. आणि कशी दिली? ते माशाची किंमत पण खूप कमी होती. 400 रुपयाची सगळे प्रॉन्स आम्हाला 200 रुपयाला भेटली. 600 रुपयाची सुरमई आम्ही 400 रुपयामध्ये घेतली. 2 किलो, जवळजवळ 1.5-2 किलोची सुरमई होती. त्याच्यानंतर आम्ही हलवे घेतले. 4 हलवे आम्हाला 250 रुपयाला भेटले. या मार्केटमध्ये बार्गेनिंग कशी करायची आणि कुठला मासा किती रुपयाला घ्यायचा याची आमची बार्गेनिंग चालू होती. तुम्ही आता बघू शकता. 200 रुपयाला ही द्या द्या, ही द्या 200ला. अजून काय पाहिजे? दे दे चल. साफ करून हा दे ना. काय किती येते? मोठे मोठे वेळ नाही लागणार, फक्त ते काळं काढा आतनं. पापलेट आपण अरे लय होतं. बघू अजून लागले तर. सुरमई येई कशी आहे बघू, किती आहे? 2 घेता 1500. एवढं महाग काय? पुण्याला 400 रुपये भाव चालू आहे. हो नाही, पुण्याला पण नाही आता आणि इथं पण नाही. आमच्याकडे पण होता. बोला काय देणार? थांबा. बोला या, बोला या. चिलापी कसा आहे? 250 जोडी ताजे पिवळ 250 रुपये ना. 200 चिलापी. आणि हे कसं दिला हलवा? 400-300 ला देणार. 400 ते 300 ला हलवा. पण त्याचे पीस होतील काय? पीस करून देणार. ताजे आहेत. ताजे आहेत. हे बघा असे बघा ना. हो नाही नाही ते आहेत, पण त्याचे पीस होतील काय? लय बारीक नाही होणार ना? मोठे करून देणार तुम्हाला. लय बारीक नाही होणार ना? मोठे करून देणार. अख्खा होणार तो, आहे का नाही? अख्खा पण होणार, पीस पण होणार.
पीस करून पाहिजे आपल्याला लय जण. ताजे आहेत चांगले. काय कितीला म्हणतात ते ते? 300 म्हणतात ते. 400 ला 300 ला देते 4 पीस. हं? आणि हे कसे दिले पापलेट? 700 ला वाटा. काय पापलेट एवढे महाग केले? बोला नाही भेटणार 400 व्यवस्थित बोलायचं आणि घेऊन जायचं. हे बघा तुम्ही दोन्ही घेतला नाही ते 1200 लागेल. तेच रेट लावले सगळ्यांनी. हा ना तेच. 1200 ला दोन तर कोण नाही देणार. 1200 ला दोन. नाही सगळ्यांनी तेच लावले. तुम्ही ठरवलंय. दे शाप करून. नाही 400 ला. बरोबर आहे ना. अजून मोठी देऊ याच्यापेक्षा. आहे काय? आहे माझी. हे काय गळ लागला का इथं? काय गळ झालं? नाही गळ. नाही अजून ते बघतायत मोठ. घ्या. 4 पीस आहे. हो बघायला नको एकदम फ्रेश माल आहे बघा. आम्ही दुसरा सर्व माल देणार ना. फ्रेश माल मोठी वाटते बघा. एकदम बघून न्यायचं एकदम फ्रेश माल आहे बघा. ही फ्रेश आहे. नाही आम्ही फिश कटिंग करून बनवायला दिली. त्याच्यानंतर आमचा 12वा लग्नाचा वाढदिवस साजरा करायला समुद्रावर आला. दाजी हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी पप्पा मम्मी हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीवर्धनमध्ये जीवना बंदर इथे लिलाव चालतो. म्हणजे डायरेक्ट समुद्रामधून मच्छी येते. कोळंबी, खेकडे आणि अनेक प्रकारचे मासे त्याचा तिथे लिलाव चालतो. तो लिलाव पाहण्यासाठी आम्ही जीवना बंदर इथे गेलो. त्याच्यानंतर हे खेकडे हे लिलावात चालतं. इथे लिलाव चालू आहे. इकडं खेकडे, कोळंबी, मोठीवाली कोळंबी, कोळंबी भरपूर प्रमाणात आलेली आहे. कोळंबी भरपूर प्रमाणात आलेली आहे. खेकडे, कोळंबी. लिलाव चालू होईल थोड्या वेळामध्ये. तुम्हाला लिलाव पण दाखवतो. हे इकडे, हे इकडे बघ. ह्याला लॅबस्टर आहे. हा जिवंत आहे. जिवंत लॅबस्टर आहे. केवढ्याला आहे ते? हा 700 रुपयाला लॅबस्टर आहे. जिवंत आहे लॅबस्टर. 600 द्यायचा. दादा घेते सासूने. तर बघा व्हिडिओ कुठले मासे आहेत. हे कुठले मासे आहेत? मासा पण आलेला आहे इथे. कोळंबी भरपूर प्रमाणात आलेले आहे जीवना बांद्रावर. आता थोड्या वेळात लिलाव चालू होईल. लिलावाच्या वेळेस मी व्हिडिओ चालतो आणि अगदी काही वेळातच लिलाव सुरू झाला. बोली लागू लागली. तुम्ही बघता इथं लिलाव. खेकडी आपला मच्छर बोला. 50 यादव यादव 50 50 60 70 70 80 100 चला ढाई बोला ढाई. ए बाबू 800
बारीक मार ना त्याच्या सारखा झाड आहे ताई झाडी ताई नाही बारीक नाही बोल ताई दो किती असतात 940 मध्ये किती असतात एक टोपलीमध्ये किती असतात 4.5 बरोबर असतो अच्छा 4.5 किलो 2 टोपलीमध्ये 9 किलो 9 किलोचे किती रुपये झाले 440 ला मिळाले ते आता कमी आहे जास्ती आहे मग होणार बरं. 1300 रुपये जातात अच्छा आता रेट कमी आहे कमी झाला बर बर सगळ्यांना मच्छी आणून दोन टाक हां हां त्याचा सोडा काढणार मी घेतात सोड्यासाठी सोड्यासाठी बर बर चालेल अक्षतरेने लिलावामध्ये 940 रुपयाला 2 टोपल्या म्हणजे एका टोपलीमध्ये 4.5 किलो म्हणजे जवळजवळ 100-125 रुपये किलोने तुम्हाला इथं कोळंबी मिळते ती पुण्यामध्ये 300 ते 400 रुपये किलो आहे तर तुम्हाला पण जर कोळंबी वगैरे काय खायची असेल किंवा घ्यायची असेल तर तुम्ही इकडं जीवना बंदरला येऊ शकता श्रीवर्धन इकडं तुम्हाला पार्सल पण घेऊन जाता येते तिथे स्वस्त मासे आहेत पोट भरून मासे खायचे असेल तर नक्की तुम्ही श्रीवर्धनच्या इथे जीवना बंदरला येऊ शकता जीवना बंदरहून निघाल्यावर तिथे जवळच असलेल्या श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर आम्ही जाऊन पोहोचलो किती अप्रतिम आणि सुंदर चित्र दिसत होतं संध्याकाळच्या वेळेला हे पाहणं म्हणजे खूप मोठा आनंद होता आम्ही हे सर्व पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो पुण्याकडे पुढचा प्रवास कसा झाला काय झाला त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुमच्या कोकणातले व्हिडिओ फिश मार्केटचे व्हिडिओ ट्रॅव्हल वॉक तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या या चॅनलला धन्यवाद